आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. महाराजांनी त्याच छोट्या मंत्रिमंडळाचं 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं. न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात की ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना होती. तर डॉक्टर बाळकृष्ण असं सांगतात की अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची ही रचना आहे अष्टप्रधान मंडळ. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करी अधिकारी किती आहेत? ज्या देशात लष्कराचं प्राबल्य असतं त्या देशातली लोकशाही संपते. महाराजांनी स्वराज्याचं अष्टप्रधान उभारलं, पण अष्टप्रधानात फक्त एकच लष्करी माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. आणि बाकीचे सगळे वरचे 7ही मुलकी प्रशासनातली लोक आहेत, महसुली प्रशासनातली. राजांचं राज्य कशासाठी? लष्कर करण्यासाठी नाही, युद्ध करण्यासाठी नाही, आक्रमण करण्यासाठी नाही, तर हे अष्टप्रधानातले 7 प्रधान लोकांचं कल्याण करण्यासाठी आहे. लोककल्याण सगळ्यात महत्वाचे, लोककल्याण. याच छोट्या मंत्रिमंडळाचं राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी कायदे पद्धतीत रूपांतर करून अष्टप्रधान निर्माण केले. घटना तयार केली महाराजांनी स्वराज्याची. कानून जागता नव्हतीच, या घटनेनुसारच स्वराज्य झाले.